मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. खत विस्कटताना महादांना अंजीजवळ विषय काढला. तुला काय कळलं का नाही ग? काय सुंदरीला नवऱ्यानं हाकालली. करावं तसं भरावं. मजी ग. तिच्या बापानं कवा चांगलं केलंय का? तवा त्याचं चांगलं होईल त्याचं दिवस आता भरत आल्या ती. मला बी तसंच वाटतंय. साप कातनीत अडकून मरतो. आला पिलेक वासावच असतोया. काठी घेऊनच आला होता. बाह्या माग सारत खेकासला. अंजे, माझ्या लिकीच्या सासरी कशाला ग गेली होतीस? तुम्ही माझ्या पिंकीच्या सासरी कुणाला विचारून गेला होतासा? मला टपाल आलं होतं. मी काय बिनावतानाची गेली होती व्हय? तुमच्या धाकट्या बी लिकीचं टपाल आलंय, पण जायला सवड तरी कुठाय मला? तू तिथं जा, पायच तोडतो बघ तुझा. कुणाला येळ हाय भाऊजी? तेवढं वाटणीचं बघा की नागिनीगत का लागल्यास ग माग? खोटा आरोप करू नगासा. वाटणीचं पहिलं बोला. मी मेलो तरी वाटणी देणार नाही. पहिलं खत इसकाटा. नाही इसकाटणार. आम्ही मुंगीहून साकार खाया बघतोया. तुम्हाला हत्तीहून लाकूड वडायला सुचतंय व्हय? उठा हो. ह्याच्या रानात राबण्यापरास रोजगार केल्याला परवाडला. मग घरात तरी कशाला ग राहत्यास? ते ठरवू आमचा आम्ही. वाद नाही असा दिवस नाही. चेअरमन कायम बोंबलत असायचा. चिडलं की सुंदरीला सरसा काकीला दणक द्यायचा. नाही कुणी गावला हाणायला की डोबर बुकलायचा. एका कणक्यातच डोबार वाकायचं. मीटिंगला बी जाणं त्यानं सोडून दिलं. अंजीनं हळूहळू होत्या तेवढ्या मालाला बाजार दाखवला. 4 पैसे साठवलं. उसाचं पहिलं बिल आलं तसा चेअरमन पिऊनच आला. लेकीला म्हणला, उद्या सकाळी जायचं. तुम्ही जावा, मी नाही येणार. का ग? तो नांदेवणार नाही. पावशेर दुधासाठी म्हस पाळणार नाही म्हणतो. 10,000 अंगावर टाकतो. चट ऐकतोया बघ. पैसा काढायसाठी माणसं असं करत्याती. घाबरायचं नाही. तुला सांगतो जावाय चांगलाय. ह्या अंजीनं बिघडवला. काकी असं करणार नाही. तिचं 2 पाय बघितल्यातीस तू. बाकीचं 33 कुठं ग बघितल्यातीस? 5 सापागत जात कवा डंक मारल कळायचं बी नाही. तुम्ही कायमच संशयी. सरशी कुठाय? धार काढत्या. सकाळी हलायचं. मला आठवण कर. मी येतो तुला पोचवायला. मी जत्रा झाल्याशिवाय जाणार नाही. ठीक हाय, थांबच तू. यंदा तमाशाची जुगलबंदीच हाय. मी 10,000 घालून पेशल तमाशा आणणार हाय. म्हातारपणात कशाला बाया नाचिवतायसा? देव करा, नाहीतर काशीला जावा. तुझ्या नवऱ्याला पाठवा तुम्हीच. खुळी कुठली? त्या परास त्याला जत्रेला बोलिवतो. मटान दारू घालून बोलिवतो. अगं बापय गड्याला वटणीवर आणणं लय सोप्पं हाय. तोंडात बाटली द्यायची. बाईच्या पदरानं वारा घालायचा. त्याचा वाणी किडा झाला म्हणूनच समज. तूच टाक टपाल. तुम्ही टाका. आता लिहा. चेअरमननं कागदावरती 2 वळी खरकाटल्या. सुंदरीनं पाकिटात घातल्या. सकाळी पोस्टात टाकलं पाकिट. अंजीनं बी कार्ड टाकलं. जत्रा 4 दिवसावर आली. माणसं नांगरटी कुळवटी आटपून मोकळी झाली. काय तर खतबी इसकाटली. जिराईतवाली वळवाची वाट बघायला लागली. अंजीनं गावाबाहेर कंत्राटदाराला गाठलं. रुमालात नेल्यालं भाजकं शेंगदानं खाया घातलं. नाक उडवीत म्हणली, साप राज रोज फिरतोया. कवा ठेचतायसा? का बांगड्यांचा आहेर पाठवायचा वकूत आणतायसा? जात त्या दिवशीच मारायची. पण अजून येळ टळली नाही. जत्रेला जावाई येतोय त्याचा. भांडण झाल्यानं गुस्सात असणार. संधी साधायची काय? आलं का ध्यानात? होय. टोपल्यातली भाकरी महादून खायची. बोट साधूकडं दावायचं. वा, क्या तरकीब है. कधी येऊ मग मुक्कामाला? नवरा घरीच असतो. तुमचं तुम्हीच ठरवा. मग तुम्ही बाहेर पडत जा. तुम्ही दिला शब्द पाळत नाही तोवर माझं नाव बी काढायचं नाही. एवढा राग? काय समजायचंय ती समजा. कंत्राटदार हसला. गाडी उडवीत गेला. ती उठलेल्या धुळीच्या लोटाकडं बघत राहिली.
पिराची जत्रा. देवाळ पांढऱ्या रंगानं रंगीवलं होतं. आत पीर फुलांनी सजवला होता. 10 गावची माणसं जमल्याली. काठी गावातनं फिरली. गर्दी वाढली. 1760-90. कुणाचा कान दुखतोय घाल चांदीचा कान, कुणाचा डोळा गेलाय ठेव चांदीचा डोळा. बाबडी माणसं. पहिल्या दिवशी बैलगाडीच्या शर्यती. घरोघर पोळी चरचरत असल्याली. पोरं ठोरं नटल्याली. बाया बापड्या कामाधामात गुतलेल्या. पोरी ठोरी जत्रेत मिरवत असलेल्या. पैलवान कट मारल्याला नवरा सुंदरीनं लांबनं बघितला. पळत आली. दारात अंजी. का पळत्यास ग? ते आलं तर आमचं नवरा वय, मग लाजत्यास तरी कशाला? सरसा काकीची धावपळ झाली. पण जावयानं अंजीलाच नमस्कार केला. या म्हणूस्तवर तिच्या माग घरात शिरला. ती कणगी आड झाली. दोघं कडकडून भेटली. बसा, उगी संशय नको. पाणी घ्या. टपाल मिळालं नव्ह? हा, काय हाल हवा? सुंदरी सारखी तुमची आठवण काढती, रडती. चहापान तिकडं जावा. सांचं जेवायला हकडं या. मी तिकडं पाण्याचा घोडबी पेणार नाही. पटल तसं करा. बैलगाडी झुपून आलाच चेअरमन. चौकडा फेटा बांधला होता गड्यानं. बैलगाडी पळवायला निघाला होता. सरळ घरात गेला. देवाच्या पाया पडला. तशी बायको म्हणली. जावाय आल्या ती पलीकडं बसल्या ती. बोलिवलं तरी यायला तयार नाही ती. पुरगी रडत्या. चाबूक सावरीत गेला चेअरमन. जावाय घरी सरलासा का काय व? आम्ही नाही सारलो, तुम्ही सारलासा. चला जेवाय चला. येताय नव बैलगाड्या बघायला? तुम्ही जावा पुढं. हिथं काय धाकट्या मामीच्या पदरात अंडी घालतायसा व्हय? टाळकं उठवू नका माझं. ह्यो चाबूक बघितलाय का? कसलं बी खिलार वटणीवर आणतोय म्या. चलतो. सांचा आमच्या जेवणाच्या पंक्तीला दिसला पाहिजे. राती तमाशा चावडीवर हाय, घरात नव. गेला अंडील खोंडागत डिरक्या टाकत. कंत्राटदार चेअरमनच्या वासावरच फिरत होता. बैलगाड्या बघायला मरणाची गर्दी. कोण कुणाला वळागतय. माणूस माणसाकडं बघायचं सोडून बैलाकडंच बघतय. खुळ याड माणसासनी. बैल तरी काय आखून दिलेल्या रेषेत पळत्यात या का? कुठनं बी घुसायचं एवढं खरं. तसल्या उन्हाचं माणसं पेल्याली. बैलासनी बी पाजल्याली. कुणाचा कुणाला मेळ नाही. पहिल्या दुसऱ्या नंबरावनं भांडणं होत्याली. चेअरमन नक्की भांडणं उकरून काढणार. गावली संधी की गर्दीचा फायदा घेऊन भोसकायचा असा कंत्राटदाराचा विचार होता. खांद्यावरती हात पडला म्हणून तो मागं वळला. पोलीस हसत होता. कंत्राटदार हादारला. पोलीस हातात हात घेत म्हणला, काय ओळखतायसा का नाही? कंत्राटदार भोसले नव्ह तुम्ही? होय होय, मी माळवदे. स्टँडवर भेट झाली होती आपली रहमतपूरच्या. हा हा, आलं लक्षात. काय गाड्या बघायला? संरक्षण व्यवस्था हो, दुसरं काय. साहेब आलेत, येतील संध्याकाळी. चला चहा मारूया. दोघांनी चहा घेतला. नाही म्हणलं तरी कंत्राटदारावर दडपण आल्यागत झालं. त्यानं सरळ अंजीचं घर गाठलं. अंजूबाई, मला जरा पडू द्या. का व्ह? सगळीकडं पोलीस हायती. संध्याकाळी चेअरमन आला आणि जेवण करून बाहेर पडताना दिसला की हाक मारा. वळणावरच भोसाकतो. काय करायचंय ती विचारानं करा. पुरावा नसावा. पडा आता. चेअरमन रातचा 8 वाजता आलता. फुल पेला होता. जावाय मटण खात होता. जावाय, आमच्या आधी जेवायला बसलासा व्हय? भुका लागल्या होत्या. पलीकडं बसून पोट नाही भरलं? जेऊ द्या की आता. दारू पाहिजे का? पेलो. कुठं? शेजारच्या मामांनी दिली. भडव्या, तू जावाय माझा हायस का त्याचा हायस र? शिवे देऊ नका. काय करशील? देणार. तुकडं मोड्या, कार माझ्या पुरीवरती हात टाकलास? लय गुणाची हाय तर सांभाळ. तुझ्या मायला तुझ्या. धावला चेअरमन. जावायानं रश्शाची वाटी फेकली अंगावर. नशीब तोंडावरती पडली नाही. चेअरमन भिराडला. त्यानं वडला जावाय. लाथा घातल्या. हात मुरगाळला. जावाय बी पैलवान. खोंडागत तराटणी देऊन उठलं. सासरा अधांतरी उचलला. गवताचं वझ उचलल्यागत फेकला बाहेर दगडामधी. चेअरमननं वळाकलं. आता काय खरं नव्हं. सुटला पळत. कंत्राटदार वाटच बघत होता. बाणागत कंत्राटदार बाहेर पडला. वळणावरल्या अंधारात सप्पा सप्पा भोसकला. पहिला वार पाठीवर, दुसरा उजव्या हाताखाली, तिसरा पोटात.
चौथा डाव्या बरगडीवर, पाचवा छताडात. चाकूचं पान वाकडं झालं. चेअरमन वराडला. जावाई भिडला. चाकू तसाच अंगात. खुळ्यागत जावायानं मढ उजेडात वळत नेलं. हातानं चाकू उपासला. पुन्हा खुपासला. मामा म्हणून गुरागत आराडला. गर्दी वाढली. रडारडी सुरू झाली. पोलिसांनी गराडा घातला. जावायाला ताब्यात घेतलं. कंत्राटदार कवाच पसार झाला होता. साऱ्या गावात चर्चा सुरू झाली. जावायानं सासरा भोकासला. जेवताना भांडणं झाली. गडी ताणून धरला. काय म्हणायचं या जावायाला? आंजी, म्हादा, सुंदरी, सरसा काकी प्रेतावरती पडून रडत होती. जावाय बधीर झाल्यागत बघत होता. गडगडाट होऊन वीज पडावी तशा फटाटा घटना घडत गेल्या होत्या. गुन्हेगार म्हणून साऱ्या गावाच्या नजरा दाबनागत जावयावरती रोखल्या होत्या. चावडीवर घुमणारी ढोलकी आणि हलकी जीव गेल्यागत बंद पडली. उभ्या गावाचा मनकाच जणू निखाळला होता. अंधार वाढत होता. चावडी जवळची गर्दी आत घराकडं वळत होती. सैतानाच्या सांत्वनासाठी एक व्यवहार म्हणून आपल्या आवडीनिवडीवर माणसं पांघरून घालत होती. तमाशा सुरू व्हायच्या आत बंद झाला होता.